नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण करणार आहे थंडीच्या दिवसामध्ये मस्त अशी गरमागरम अगदी झटपट बनणारी मस्त अशी दाटसर कॉफी कशी करायची ते बघतोय। चला तर मग आपण पटकन कॉफी बनवायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग झटपट अगदी 2 मिनिटात बनणारी कॉफी बनवायला सुरुवात करूया। कॉफी करण्यासाठी इथे मी गॅसवर पातेल्यामध्ये दूध गरम करायला ठेवलं आहे। 1 कप दूध लागणार आहे। आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे कॉफी करण्यासाठी। त्यासोबत इथे 2 चमचे साखर सुद्धा लागेल। हे आपल्याला या दुधामध्ये घालून घ्यायचे जेणेकरून या दुधामध्येच ती विरघळेल। आणि 1 ते 1.5 चमचा कॉफीची पावडर आहे। झटपट होणारी कॉफी आपण करत आहे। थंडीचे दिवस आहे, मस्त गरमागरम कॉफी झालीच पाहिजे। तर रेसिपी खूप सोपी आहे, सहज तुम्हाला जमेल। आता आपल्याला दुधाची फक्त 1 उकळी काढून घ्यायची। तुम्हाला कॉफी ही कितपत गोड हवी त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त करून घेऊ शकता। इथं मी 2 चमचे साखर घातली। तुम्हाला जास्त गोड नसेल आवडत तर 1 चमचा साखर घातली तरी चालेल। छान अशी दुधाला खडखडून 1 उकळी आणायची आहे। दूध गरम होते तोवर आपण कॉफीची पेस्ट करून घेऊया। तर इथं मी बघा या कपामध्ये कॉफी पावडर घालून घेतली। त्यासोबत 2 चमचे दूध पातेल्यामधलं काढून घेतलं, हे यामध्ये घालून घ्यायचं आणि चांगले याला चमच्याने असं मस्त व्यवस्थित फेटून घ्यायचं। बघा याप्रमाणे असं फेटून घ्यायचं व्यवस्थित। कॉफी पावडर या दुधासोबत व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आणि बघा त्याचसोबत इथे दुधाला छान अशी दणकून उकळी काढून घेतली। आता लगेच गॅस करूया बंद। आपल्याला दूध आटवायचं नाही आहे। हे दूध आपल्याला कॉफीमध्ये मिसळून घ्यायचं आहे। या कपामध्ये कॉफीची पेस्ट करून घेतली होती आणि त्याचसोबत इथे दूधसुद्धा मस्त असं गरम करून घेतलं। या पेस्टमध्ये आपल्याला हे दूध घालून घ्यायचं आणि बघा क्या बात आहे। बघा इथे मस्त गरमागरम तर दाटसर आपली कॉफी बनवून तयार आहे। काय दिसते भारी आणि सुगंधही छान येत आहे। तर मग झटपट ही रेसिपी अशी 2 मिनिटात बनणारी आहे। तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये लगेच सांगा। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशीच छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।